नमस्ते बच्चों, आप सब अच्छे होंगे, पढ़ाई कर रहे होंगे, आप अपने घर पे होंगे। बच्चों, मैं आज आपको एक नया पाठ लेकर आया हूँ। नवीं कक्षा हिंदी वल्लरी से मैं श्री काशी महालिंग स्वामी प्रौढ़शाला बी दुर्गा से हिंदी शिक्षक के रूप में कार्य कर रहा हूँ। बच्चों, आप सब पाठशाला जाते होंगे। पाठशाला जाते समय या किसी गांव जाते समय बच्चों किन साधनों के द्वारा आप जाएंगे? अच्छा, तो बच्चों, जब हम पाठशाला जाएंगे या किसी गांव जा रहे हैं तो हमें क्या आवश्यकता पड़ती है? किसी मोटर साइकिल या वाहनों की। अच्छा, तो बच्चों, अब हम पाठशाला जा रहे हैं तो जाते समय पैदल जाते हैं और गाड़ियों में जाते हैं और साइकिल में जाते हैं। तो साइकिल में जाते समय या मोटरसाइकिल में जाते समय या चलते समय कुछ नियमों का पालन करना है। तो बच्चों, आज मैं उसी पर एक आपको क्लिप दिखाऊंगा। वो क्लिप देखकर आप जानिए कि हम किस पाठ की ओर जा रहे हैं। इस वीडियो को देखिए बच्चों। यहाँ पर 3 ही गाड़ियां हैं, मगर एक व्यवस्थित रूप से गाड़ियां चल रही है। एक सर्कल है, सर्कल में गाड़ियां हैं। इधर और एक चित्र है, वीडियो है। यहाँ पर बहुत सारी गाड़ियां हैं, मगर यहाँ भी एक व्यवस्थित नियम दिखाई दे रहा है। एक के पीछे एक जा रहे हैं। इसके विपरीत है ये वीडियो। एक तरफ से ಒಂದ್ ಕಡೆಯಿಂದ ಬಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ಕಾರು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ಬೈಕು रोड ಕೂಡ क्रॉस ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। इसका परिणाम क्या होता है? इस तरह की दुर्घटनाएं हो सकती है, एक्सीडेंट हो सकते हैं। हम हमेशा इस तरह के एक्सीडेंट के बारे में सुनते हैं, टीवी में देखते हैं, न्यूज़ में। इसका कारण क्या है? हमेशा हम इस तरह के अपघात को देखते हैं, एक दूसरे से टक्कर खाते हैं, गिर जाते हैं, चोट लगती है। इस सब का कारण क्या है बच्चों? हाँ, सरियाಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ, ಅವಸರವೇ अपघातಕ್ಕೆ ಕಾರಣ। तो हमें क्या करना चाहिए? हमें कुछ नियमों का पालन करना पड़ता है, नहीं तो इस तरह एक दूसरे से हम क्या करते हैं? ठक्कर खाते हैं, इस तरह एक्सीडेंट्स हो जाते हैं। तो ये नियम क्या है? कौन बनाते हैं ये नियम? हमें कहाँ पर मिलता है ये सब नियम? यह है ट्रैफिक के कुछ संकेत। देखा ना, आपको कैसा लगा? तो बच्चों, वहां पे गाड़ी, मोटरसाइकिल और बहुत से ट्रैफिक में गाड़ियां चल रही हैं। तो गाड़ियों का चलना यहाँ पर नियम होता है। अगर हम उन नियमों का पालन करेंगे तो हमें आराम से अपनी मंजिल को पहुंच सकते हैं, अपने गांव पहुंच सकते हैं, अपने घर पहुंच सकते हैं। अगर हमें नियमों का पालन न करेंगे तो दुर्घटना में हम व्यस्त होकर अपने प्राण भी गंवाना पड़ता है। तो बच्चों, इसी पर आपने यह पूरा क्लिप देखा। तो आज मैं आपके सामने एक नया पाठ, अनुशासन ही शासन है, तो इस पाठ को मैं करने जा रहा हूं। तो बच्चों, अनुशासन ही शासन है। अनुशासन का अर्थ क्या है? अनुशासन शिस्तु, शासन नियम, डिसिप्लिन एंड रूल्स। अनुशासन, अनुशासन का अर्थ है डिसिप्लिन, और शासन रूल्स, नियम। तो ये दोनों को हमें मिलाकर चलना है। शिस्त भी होना चाहिए और नियम भी होना चाहिए। अगर ये दोनों न होंगे, जैसे उदाहरण के लिए आप बताते हैं, आप पाठशाला जा रहे हैं तो वहां के एक क्या होते हैं? नियम होते हैं, और वहां पर कुछ रूल्स रेगुलेशंस होते हैं। जैसे आप अपने पाठशाला में समवस्त्र पहनते हैं, शूज पहनते हैं, और पाठशाला के लिए जो किताबें हैं उनको लेना पड़ता है और समय का पालन करना पड़ता है। और जब पाठशाला जाते हैं तो प्रार्थना होती है। प्रार्थना के बाद आपको अलग अलग क्लासेस लगते हैं।
तो ये क्या है बच्चों, एक नियम है। इस नियम से हमें पाठशाला में कार्यरत रहते हैं। तो बच्चों इसी प्रकार जैसे दूसरे दूसरे कार्यालयों में भी, जैसे पुलिस और हमारी मिलिट्री है, नेवी है, डॉक्टर्स है, तो उनके लिए भी क्या है, नियम है। वो ट्रैफिक पुलिस उसके समवस्त्र पहनते हैं, तब पता चलता है कि ट्रैफिक पुलिस है। डॉक्टर्स अपना एप्रॉन पहनते हैं, तो उससे पता चलता है कि डॉक्टर्स हैं, उनके पास स्टेथोस्कोप होता है। और जो अस्पताल में जो सामग्रियां होते हैं, जैसे डिस्पोजल्स और देने के लिए ड्रग्स, ये सारी चीजें देखने से हमें पता चलता है कि ये अस्पताल है। तो इसी प्रकार हम अलग अलग कार्यालयों को जब देखते हैं तो उनके एक नियम और शिस्त, ये दोनों होते हैं। अनुशासन ही शासन है। तो बच्चों मैं आप इस पाठ के कवि के बारे में जानकारी दूंगा। अनुशासन ही शासन है, इस पद्य के कवि हैं डॉक्टर रमेश मिलान। हिंदी के सुप्रसिद्ध बाल साहित्यकार हैं। तो बच्चों डॉक्टर रमेश मिलन हिंदी साहित्य के बाल साहित्यकार हैं। इವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರಾಗಿದ್ದಾರೆ। उनका जन्म 7 जुलाई सन 1946 को ग्राम मानचंद, जिला बुलंदशहर, उत्तर प्रदेश में हुआ। ಇವರ ಜನ್ಮ 7 ಜುಲೈ 1946ಕ್ಕೆ ಮಾಂಚನ್ ಎಂಬ ಗ್ರಾಮ, ಬುಲಂದ್ಶಹರ್ ಜಿಲ್ಲೆ, उत्तर प्रदेश ಅಂದರೆ उत्तर प्रदेश राज्यದಲ್ಲಿ ಇವರ जन्मवायु। उन्होंने हिंदी एवं राजनीति शास्त्र में एमए किया है। तो उन्होंने हिंदी और राजनीति शास्त्र में एमए की पदवी प्राप्त कर ली है। उनकी हास्य व्यंग्य नाटिका बात इतनी सी है का दूरदर्शन में धारावाही के रूप में प्रसारण हुआ है। ಅಂದರೆ ಇವರ ಒಂದು ಹಾಸ್ಯ ನಾಟಕ ಬಾತ್ ಇತ್ನಿ ಸಿ ಹೈ, ಈ ಒಂದು ನಾಟಕ ದೂರದರ್ಶನದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರವಾಗಿದೆ। उनकी कविता संग्रह सोने की मछली एनसीईआरटी द्वारा पुरस्कृत है। ಇವರ ಒಂದು ಕವಿತೆ संग्रह सोने की मछली एनसीईआरटी, मेहनत की महक, थिरकते पंख, इनकी कहानियां हैं। सरस गीत विज्ञान के ज्ञान, एक चमक के फूल, ये इनके उपन्यास हैं। तो बच्चों प्रस्तुत कविता उनके कविता संग्रह कोकिल कंठ सलोने गीत से ली गई है। ಅಂದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಪಾಠ ಅನುಶಾಸನ ಹಿ ಶಾಸನ है। ಈ ಪಾಠ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಕೋಕಿಲ್ ಕಂಠ್ ಸಲೋನೆ ಗೀತ್ ಈ ಒಂದು ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದೆ। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ रमेश मिलान ಅವರ कवि परिचयನ ಕೇಳಿದ್ದೀವಿ। तो बच्चों आप डॉक्टर रमेश मिलान जी का कवि परिचय जान लिया ना। तो ये अच्छे एक बाल साहित्यकार हैं। इनके बारे में हमें अपने घर पर पठ्य पुस्तक के द्वारा पढ़ते रहना चाहिए। तो बच्चों मैं अब इस पाठ का अगला हिस्सा, जो इस पाठ का आशय है, सुनाऊंगा, ध्यान से सुनिए। तो इस अनुशासन ही शासन है, इस पाठ के द्वारा कवि हमें क्या संदेश दे रहे हैं, तो इसका आशय क्या है, हमें यह देखना है
तो पद्य द्वारा हमें यह समझाया जा रहा है कि हमें किस प्रकार से अपने शासनों का अर्थात हमें सड़क के नियमों का पालन करना चाहिए। तो यहाँ पर कवि किस प्रकार हमें संदेश दे रहे हैं, देखिए। इस पद्य का आशय है, लाल हरी पीली बत्ती ये ट्रैफिक के संकेत। लाल हरी पीली ये ट्रैफिक के क्या हैं, संकेत हैं। तो इन संकेतों को हमें जब चलते हैं तो रास्तों में देखते हैं, जहाँ पर सर्कल हुआ करते हैं वहाँ पर एक ट्रैफिक पुलिस खड़े रहते हैं, तो हमें सचेत करते रहते हैं। तो वहाँ पर एक स्तंभ होता है, उसमें 3 कलर के लाल और पीली और हरी ये तीनों बत्तियां का अर्थ है लाइट्स। तो ये तीनों बत्तियां उस स्तंभ के अंदर लगी हुई रहती हैं। तो जैसे ही हमें ये बत्तियों को देखते हैं तो उनकी तरफ हमें सचेत होना चाहिए। चलो हरी पर, रुको लाल पर, पीली के सचेत। तो हमें क्या करना चाहिए, जैसे ही हरी बत्ती होती है तो उस वक्त क्या है, हमें आगे दौड़ना चाहिए, आगे हमारी सवारी चलनी चाहिए। रुको लाल पर, जैसे ही लाल बत्ती लगती है तो हमें क्या करना चाहिए, तुरंत हमें रुकना चाहिए। पीली करे सचेत, जैसे पीली बत्ती जलती है तो उस वक्त हमें सचेत होना चाहिए कि स्टार्टिंग टू, जैसे हमें प्रारंभ होना चाहिए, अब हरी बत्ती लगने वाली है तो हमें आगे बढ़ने के लिए स्टार्ट होना चाहिए। सड़क पर जीब्रा क्रॉसिंग पर, तो सड़क पर जब चल रहे हैं तो उस समय सिग्नल जब पड़ते हैं तो उस समय हमें रास्ते में जीब्रा पट्टे होते हैं बच्चों। तो जीब्रा कैसे पट्टियां होते हैं, जो अमेरिका का ध्वज देखते हैं तो उसके अंदर एक जीब्रा के एक कोने में जेब्रा के पट्टियां हैं। तो वैसे उजली और काली बिಳಿ ಕಪ್ಪು ಬಣ್ಣದ ಪಟ್ಟಿಗಳು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬೇಕು ನಡ್ಕೊಂತ ಹೋಗಬೇಕು। ಅಂದರೆ ಎಡಬದಿಯಿಂದ ಬಲಬದಿಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಬಲಬದಿಯಿಂದ ಎಡಬದಿಗೆ ಹೋಗಬೇಕಂದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ನಿಯಮವನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಮೇಲೆ ನಡೆದು ನಮ್ಮ ದಾರಿ पूर्ण ಮಾಡಬೇಕು। इस पद्य के द्वारा विद्यार्थियों को सड़क पार करते समय ध्यान रखने की बातें सिखाई जा सकती हैं। ಹಾಗಾದರೆ ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ಕಾಲ್ದಾರಿ ಹೋಗುವಾಗ ಅಥವಾ ವಾಹನದಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಅಥವಾ ನಾವು ಯಾವುದೇ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೈಕಲ್, ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಅಥವಾ ಕಾರು, ಬಸ್ಸು, ಲಾರಿ ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ನಾವು ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಡಿಕೊಂಡು ಹೋಗುವಾಗ ನಾವು ಹೇಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಕವಿ ನಮಗೆ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನೋ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ। ಯಾಕಂದರೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು, ಕಾಲ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವರು ಕಾಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು। ಆದರೆ ಅವಾಗ ಅವರು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಅವರಿಗೆ ನಿಯಮಗಳಿಲ್ಲ। ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ, ಆಧುನಿಕ ದಿನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ವಾಹನವಿರಲಾರ್ದ ನಾವು ಒಂದು ಸ್ಥಳದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ। ಅಂದರೆ ನಮಗೆ ವಾಹನದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ। ಆಮೇಲೆ ನಾವು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಬೆಂಗಳೂರು, ಮೈಸೂರು, ಮುಂಬೈ, ಕಲ್ಕತ್ತಾ, ದಿಲ್ಲಿ ಇಂತಹ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ವಾಹನದ ನಿಯಮವನ್ನು ನಾವು ಉಲ್ಲಂಘಿಸಿದರೆ ದುರ್ಘಟನೆ ಆಗುವ ಸಂಭವಗಳು ಇರುತ್ತವೆ। ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಮಗೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡುವುದು ಅವಶ್ಯಕತೆ, ಆದರೆ ನಿಯಮ ಪಾಲನೆ ಮಾಡುವುದು ಅತಿ ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ। ಕವಿ
ರಮೇಶ್ ಮಿಲಾನ್ ಅವರು ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮವನ್ನು ಹೇಗೆ ಪಾಲಿಸಬೇಕು ಅದರ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ನಿಮಗೆ ಈಗ ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಓದಿ ಹೇಳ್ತೇನೆ, ತಾವು ಗಮನಿಟ್ಟು ಕೇಳಿ. तो बच्चों मैं इस पद्य को लय और स्पष्टता पाठ्य पुस्तक में देखिए, मैं अनुशासन ही शासन है इस पद्य को पढ़ूंगा. चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना. साइकिल पर हो या पैदल कभी ना बेड़ब चलना. न जाने क्यों हेलमेट बिना समझदार ये चलते, सिर तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते. घर पर जो होते बाढ़ न दो उनको गम की सौगात. दुर्घटना हो जाए सड़क पर कभी न आंख चुराओ, करो मदद घायल की फौरन अस्पताल पहुंचाओ. जीवन है अनमोल कोई न होने पाए अनाथ. जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं. जियो और जीने दो का वे पालन रहे सिद्धांत. तो बच्चों मैं अब आप इस पद्य के नए शब्द हैं. बेड़ब अंधा धुंधा ಅಂದರೆ ಹೇಗೆ ಬೇಕಾದ ಹಾಗೆ, ಉಲ್ಟಾ ಪಲ್ಟಾ. बाट जोहर बाट जोहर प्रतीक्षा करना वेटिंग ಮಾಡೋದು, इंतजार करना. गम दुख दुख नोह शोक. सौगात तोहफा उपहार भेंट उಡುಗೊರೆ गिफ्ट. भेंट आंख चुराना सामने न आना. आंख चुराना सामने न आना. फौरन तुरंत जल्दी तक्षण. अनमोल अमूल्य. चौराह जहां चार रास्ते मिलते हों. सर्कल अंतिम सर्कल नाल्कु दारी इरुव स्थलಕ್ಕೆ सर्कल अंतिवी चौराह. अच्छा, आपने नए शब्दों को सुना. अब मैं इस पद्य को विवरण के साथ जानकारी दूंगा, आप अपने पाठ्य पुस्तक द्वारा सुनिएगा. अच्छा बच्चों, यहाँ पर आपको अनुशासन ही शासन है इस पद्य का विवरण मैं दूंगा, आप ध्यानपूर्वक सुनिए. ಈ ಪದ್ಯದ ವಿವರಣೆಯನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಗಮನಿಟ್ಟು ಕೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ. ಚಲ್ತಿ ಬಸ್ ಮೇ ಚಲೋ ನಹಿ ತುಮ್. ಚಲ್ತಿ ಬಸ್ ಮೇ ಚಲೋ ನಹಿ, ಹೊರಡುವ ವಾಹನದಲ್ಲಿ ಹತ್ತಬೇಡಿ, ಇಳಿಯಬೇಡಿ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇಳಿಯುವುದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. तो बच्चों और कभी मत कूदो. ಹೋಗುವ ವಾಹನದಿಂದ ನೀವು ಜಿಗಿಬಾರ್ದು, ಅಂದರೆ ನೆಗಿಬಾರ್ದು ಅಂತ ನೀವು ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀರಾ. ಮೇಲಿಂದ ಜಿಗಿಬಾರ್ದು. ಬಸ್ ಹೋಗ್ತಿರ್ತದೆ, ಅವಾಗ ನಾವು ಮೇಲಿಂದ ಜಿಗಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬಿದ್ದು ಕೈಕಾಲ ಮುರಿಯುವ ಸಂದರ್ಭ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಹೋಗುವ ವಾಹನದಲ್ಲಿ
ಜಿಗಿಯಬಾರದು. ಕಭಿ ಸಡಕ್ ಪಾರ್ ಜಾಕರ್ ಬಚ್ಚೋ ನಹಿ ಖೇಲ್ನೆ ಲಗನಾ. ಸಡಕ್ ಸಡಕ್ ಅಂದರೆ ದಾರಿ. ನಮ್ಮ ವಾಹನ ಅಡ್ಡಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಂದಿಗೂ ಆಟ ಆಡಬಾರದು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳು ವಾಹನದಲ್ಲಿ ನೀವು ಈ ದೃಶ್ಯ ನೋಡ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ನಾವು ಆಟ ಆಡಬಾರ್ದು. साइकिल पर हो या पैदल कभी ना ಬೇಡವ ಚಲನ. ನೋಡಿ, ಸೈಕಲಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೀರಾ, ಸೈಕಲ್ ತೊಗೊಂಡು ಮುಂದಿನ ಗಾಲಿ ಎತ್ತಿರ್ತೀರಾ, ಆಮೇಲೆ ಅದನ್ನು ಜಂಪ್ ಕೊಡ್ತಿರ್ತೀರಾ ಹಂಸಗಳ ಬಂದಿದ್ದಲ್ಲಿ. ಆದರೆ ರಾಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗುವಾಗ ಹೇಗೆ ಬೇಕಾದಂಗೆ ಬೇಡ ಮಂಗನಂಗೆ, ಅಂದರೆ ಕೋತಿ ಹೆಂಗೆ ಜಿಗಿತಿತ್ತಲ್ಲ ಹಂಗೆ ಜಿಗಿಬಾರ್ದು. ಬೇಡ ಎದ್ವಾ ತದ್ವಾ ಹೇಗೆ ಬೇಕಾದ ಹಾಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಸೈಕಲ್ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಓಡಿಸಬಾರ್ದು. ಸೈಕಲ್ ಪರ್ ಹೋಯ ಪೈದಲ್ ನಡೆಯುವಾಗ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತೀವಿ, ಜಿಕ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತೀವಿ. ಆದರೆ ಅದು ಮೇನ್ ರೋಡ್ ಇರುತ್ತೆ, ತುಂಬ ವಾಹನಗಳು ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತಾವಲ್ಲಿ. ಆದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ, ನಾವು ಈ ಕಡೆಯಿಂದ ಆ ಕಡೆ, ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ಹೋಗಬಾರ್ದು. ಕಭೀನ ಬೇಡವ ಚಲನ, ಎಂದಿಗೂ ನಾವು ಎದ್ವಾ ತದ್ವಾ ಹೋಗಬಾರ್ದು. ಬೇಡ ಹೇಗೆ ಬೇಕಾದಂಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ನ ಜಾನೆ ಕ್ಯೂ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಬಿನಾ ಸಮझदार ಏ ಚಲತೆ. ನೋಡಿ, ಭಾಳ ಬುದ್ಧಿವಂತರು, ವಿದ್ಯಾವಂತರು, ಕಲಿತವರು, ತಿಳುವಳಿಕೆ ಉಳ್ಳವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಟೂ ವೀಲರ್ಸ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ, ಬೈಕ್. ಆದರೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕಂಗಿಲ್ಲ, ಶೌಕಿ ಅವರಿಗೆ. ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ? ಇದರಿಂದ ಅನಾಹುತಗಳಾಗ್ತವೆ. ನೋಡಿ, ನಮಗೆ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಿಡಿತಾ ಇರ್ತಕ್ಕಂತಲ್ಲ, ಅವ್ರು ರೂಲ್ಸ್ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರಂತಲ್ಲ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿತ್ತು. ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಾವು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಅಕಸ್ಮಾತ್ ಅಂತ ದುರ್ಘಟನೆ ಆದರೆ ಮೊದಲು ಪೆಟ್ಟು ಬೀಳೋದು ತಲೆಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿವಂತರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲಾರದೆ ಬೈಕ್ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सिर तो आखिर अपना ही है. हाँ, सिर किनका है? सिर तले. सिर किनका है? अपना ही है. ತಲೆ ನಮ್ಮದೇ ಇದೆ. ಹಾಗಾದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹೊರತು ಹೋಗಬಾರದು. ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕೊಂಡೇ ಟೂ ವೀಲರ್ಸ್ ಬೈಕ್ ಹತ್ತಬೇಕು. ಇತನಾ ನಹಿ ಸಮಜತೆ, ಇಷ್ಟು ತಿಳಿಯೋದಿಲ್ಲ. ಬುದ್ಧಿವಂತರಾಗಿನೋ ಕಲ್ತವರಾಗಿನೋ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ಬೈಕು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗುವ ದೃಶ್ಯ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ನೋಡಿ, ಇವರು ತುಂಬ ತಿಳುವಳಿಕೆ ಒಳ್ಳೆಯವರು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अच्छे समझदार दिख रहे हैं, फिर भी वे क्या किए हैं? हेलमेट नहीं पहने हैं, ऐसे ही गाड़ी चला रहे हैं. घर पर जो होते बाढ़ न दो उनको गम की सौगात. जो होते बाढ़, वेटिंग, इंतजार करना. अपने घर पर अपने माता पिता, अपने भाई बहन, अपने बच्चे इंतजार कर रहे हैं हमारा, वे कब आएंगे? इंतजार कर रहे हैं. इंतजार ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿ, ಅಣ್ಣ ತಂಗಿ, ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ವೇಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬರ್ತಾರೆ ಇವರು, ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. न दो उनको गम की सौगात, तो उनको हमें क्या नहीं देना चाहिए? गम का ತೋಹಫಾ. ಸೌಗಾತ್ ಕಾಟ ತೋಹಫಾ. ಅವರಿಗೆ ಇಂತಹ ಉಡುಗೊರೆ ಕೊಡಬಾರ್ದು, ದುಃಖದ ಆಗಿರಬೇಕು. ದುಃಖದ ಉಡುಗೊರೆಯನ್ನು ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಬಾರದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ನಾವು ಎಡಬದಿಯಿಂದ ಆಮೇಲೆ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ದಾರಿಯಲ್ಲಿ ಆ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಹೋದರೆ
ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ನಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ತಲುಪ್ತೀವಿ. ಇಂತಹ ಉಡುಗೊರೆ ಕೊಡಬೇಡಿ. ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಬಂಧು ಬಳಗದವರು ನಿಮ್ಮಿಂದ ದುಃಖಿತರಾಗಿರಬೇಕು. ಅವರು ದುಃಖದಲ್ಲಿ ಜೀವನ ಕಳೆಯಬೇಕು. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಎಷ್ಟೋ ದುರ್ಘಟನೆಗಳಾಗ್ತವೆ. ಆದರೂ ಮನುಷ್ಯ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇವತ್ತು ತಿಳ್ಕೊತಾ ಇಲ್ಲ, ರಸ್ತೆಯ ನಿಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡೋಣ? ರಸ್ತೆಯ ನಿಯಮ ಅಂದರೆ ನಾವು ಟೂ ವೀಲರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಏನು ಮಾಡೋದು? ಹೆಲ್ಮೆಟನ್ನು ಹಾಕೊಳ್ಳೋಣ. ನೀವೆಲ್ಲ ಆಗ್ತಿರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ, ಸರಿ. ಹಾಗಾದರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? अब हम इस पद्य के तीसरे चरण की ओर बढ़ेंगे. ಈ ಪದ್ಯದ ಮೂರನೆಯ ಪಂಕ್ತಿಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ. दुर्घटना हो जाए सड़क पर कभी न आंख चुराओ. ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ನಮಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ದುರ್ಘಟನೆ ಕಂಡ್ರೆ ನಾವು ನೋಡಲಾರ್ದಂಗೆ ಹೋಗಬಾರದು. ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಕರೋ ಮದದ ಘಾಯಲ್ ಅಂದರೆ ಗಾಯಗೊಂಡವನು. ಫೌರನ್ अस्पताल पहुंचाओ. ಆಸ್ಪತ್ರೆ ನಾವು ನೋಡಬೇಕು. ಆ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡವರಿಗೆ ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಾಧನದಿಂದ ಅಂದರೆ ಯಾವುದಂತಾನೆ ನಮ್ಗೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಕರಿಬೇಕು. ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಇದ್ದರೆ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಕರಿಬೇಕು, ಇಲ್ಲ ಕಾರ್ ಮೋಟರ್ ಇದ್ದರೆ ಕರಿಬೇಕು. ಇಲ್ಲ ತಕ್ಷಣ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡಿದೆ? 108 ಈ ವಾಹನಕ್ಕೆ ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದರೆ ತಕ್ಷಣ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ಅಂದರೆ ನಮ್ಗೆ ಆ್ಯಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಬರುತ್ತೆ. ಏನು ಗಾಯಗೊಂಡಂತಹ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಅಥವಾ ಯಾರು ಅದಾರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ತಕ್ಷಣ ತುರಂತವಾಗಿ ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಒಯ್ದವರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಕೊಡಿಸಬೇಕು. ನೋಡದಂಗೆ ಇರಬಾರದು. ನಾವು ನಮ್ಮಿಂದ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಷ್ಟು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಜೀವನ ಹೇ ಅನಮೋಲ್. ನಮ್ಮ ಜೀವನ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿದೆ. ಅಮೂಲ್ಯವಾದಂತಹ ನಮ್ಮ ಜೀವನ, ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕಟ್ಟಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕೋಯಿನ ಹೋನೆ ಪಾಯೆ ಅನಾಥ. ಯಾರು ಅನಾಥರಾಗಬಾರ್ದು. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಮನೇಲಿರ್ತಾರೆ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬರುವಾಗ ದುರ್ಘಟನೆಯಾಗಿ ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ? ಮಕ್ಕಳು ಅನಾಥ ಆಗ್ತಾರೆ, ಹೆಂಡತಿ ವಿಧವೆ ಆಗ್ತಾರೆ, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾನೆ ಆಗ್ತಾರೆ, ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಇರ್ತಾರೆ. ಇವ್ರ ಮೇಲೆ ಆ ಮನೆ ನಡೀತಿರ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಹೋಗುವಾಗ ಬರುವಾಗ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಹೌದಾ ತಾನೇ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಗೆ ಈ ಮೂರನೆಯ ಪದ್ಯದ ಪಂಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ? ಬಹಳ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿನ ಮುಂದೆ ನಾವು ಅಲ್ಲೇನು ಮಾಡಬೇಕು? ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಆ ರೋಗಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತಲುಪಿಸುವವರೆಗೂ ನಮ್ಮ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಈ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವನು ಬದುಕಿದರೆ ಆ ಕುಟುಂಬ ಸಂತೋಷವಾಗಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ಮಾನವೀಯತೆಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಬೆಳೆಸಬೇಕು. ಹೀಗೆ ನಾವು ಆ ಜನರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಹಾಯಕವಾಗಿರ್ತೀವಿ. ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಏನಾಗುತ್ತೆ? ಒಂದು ಉಡುಗೊರೆ ಕೊಟ್ಟಂಗಾಗುತ್ತೆ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಮರು ಜೀವನ ಕೊಟ್ಟಂಗಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಅಪಘಾತಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಾವು ಎಚ್ಚರಾಗಿರಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಆದಂಥ ಘಟನೆ ನೋಡಿ ನಾವು ನೋಡ್ದಂಗೆ ಇರಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಹಾಯನ ಮಾಡಬೇಕು. ಪರ್ ಆಪ್ಕೋ ವಿವರಣೆ दूंगा. ಈ ಪದ್ಯದ ಕೊನೆಯ ಪಂಕ್ತಿಗಳು ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಮುಖ್ಯವಾಗಿದ್ದಾವ ಅಂತ ಹೇಳಿ. जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं. ಅಂದರೆ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ದಾರಿಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ತೀವಿ, ಎಲ್ಲೂ 4 ದಾರಿಗಳು ಬರ್ತವೆ. ಚೌರಾಹ 4 ದಾರಿಗಳು, ಸರ್ಕಲ್ ಅಂತೀವಿ ನಾವು. जो गोला होता है उसके चारों ओर 4 सड़क होते हैं, 4 रास्ते होते हैं. तो वहाँ पर बच्चों कुछ संकेत दिए हुए रहते हैं. उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं. तो उनका पालन करना, ಆ ದಾರಿಗಳ ಪಾಲನೆ ಮಾಡುವುದು ನಮಗೆ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿದ್ದು.
ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಿಯರು. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸರ್ಕಲ್ ಪೊಲೀಸ್ ಇರ್ತಾರೆ. ಆ ಸರ್ಕಲ್ ಪೊಲೀಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಆ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ನಾವು ನೋಡಬೇಕು, ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ನಾವು ಅವರು ಹೇಳಿದಂತಹ ಯಾವ ದಿಕ್ಕಿಗೆ ತೋರಿಸ್ತಾರೆ ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಡಬೇಕು. ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ನಮಗೆ ಆ ನಿಯಮವನ್ನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡದೆ ಹೋದರೆ ದುರ್ಘಟನೆ ಆಗುವ ಸಂಭವವಿರುತ್ತೆ. ಜ್ಯೋ और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಮಾತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜಿಯೋ और जीने दो, ಬದುಕಿ ಮತ್ತು ಬದುಕಿಸಿ. ನೋಡಿ ಎಂತಹ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಮಾತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಜಿಯೋ और जीने दो, ನೀವು ಬದುಕಿ ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನು बदलिसी. अगर हम उन नियमों का पालन न करें तो क्या होगा, जैसे ही हमारी गाड़ी निकलेगी उनकी गाड़ियां जाते रहते हैं, उस वक्त दुर्घटना होने के संभवता है. उस वक्त दुर्घटना होती है तो दुर्घटना से एक इसकी तो जान चले जाएगी, जाते जाते जो उसके सामने जो होता है उसको भी क्या है वहां पर घायल होना पड़ता है, उसकी भी जान चली जाएगी. तो इसीलिए हमें क्या करना चाहिए, इन सड़कों का नियमों का पालन करना चाहिए. जियो और जीने दो, वे पाल रहे सिद्धांत. तो हमें यहाँ पर ट्रैफिक पुलिस कह रहे हैं, जैसे ही लाल बत्ती लग जाती है तो हमें तुरंत उस चौराहा पर जैसे ही हमें दिखती है लाल बत्ती तो रुक जाना चाहिए. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಲೈಟ್ ಕಂಡುಬಿಡುತ್ತೆ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ವಾಹನವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಅವರ ಸಚೇತ ರಹೆ ಪೀಲಿ ಬತ್ತಿ ಪರ್, ಯಾವಾಗ ಅಲ್ಲೇ ಹಳದಿ ಲೈಟು ಕಾಣುತ್ತೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ವಾಹನವನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಹೊರಡಬಾರ್ದು. ಇನ್ನೂ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಪಲ್ಸ್ ಆಫ್ ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ತೋರಿಸಿರ್ತೈತಿ, ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ನಾವು ತಕ್ಷಣ ವಾಹನಗಳು ಓಡಿಸಿರ್ತೀವಿ. ಆವಾಗಲೂ ಏನಾಗ್ತದೆ, ಅನಾಹುತಗಳಾಗ್ತಕ್ಕಂತಹ ಸಂದರ್ಭಗಳಿರ್ತವೆ, ದುರ್ಘಟನೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭಗಳಿರ್ತವೆ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ನಮಗೆ ಏನು ಪಲ್ಸ್ ಆಫ್ ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ಮುಗಿತದೆ, ಎಷ್ಟು ಟೈಮಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆ ಟೈಮಿಂಗ್ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ವಾಹನವನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ, ಹರಿಬತ್ತಿ ಅಂದರೆ ಹಸಿರು ಲೈಟ್ ಯಾವಾಗ ಅಲ್ಲೇ ಹತ್ತುತ್ತೆ ತಕ್ಷಣ ನಾವು ಹೇಳಬೇಕು ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು, ಹೊರಡ್ತಾ ಇರಬೇಕು, ಎಡಬದಿಯಿಂದ ಹೋಗಬೇಕು ಯಾವಾಗಲೂ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಈ ನಿಯಮದ ಪಾಲನೆ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಬದುಕ್ತೀವಿ, ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನು ನಾವು ಬದುಕಿಸ್ತೀವಿ. तो बच्चों आप अनुशासन ही शासन. तो एक इस पद्य से हमें यह पता चल रहा है कि हमें क्या करना चाहिए, नियमों का पालन करना चाहिए. और ऐसे नियमों का पालन करने से हम जी सकते हैं. नहीं तो इन नियमों का अगर हमें पालन करना छोड़ देंगे, जो और क्या है बच्चों, शिस्त और नियम, डिसिप्लिन एंड रूल्स वी आर फॉलोइंग, ये दोनों पर अगर हम नहीं चलेंगे तो उससे हमें दुर्घटना में अपने प्राणों को देने का संभव हो सकता है. तो इसीलिए ये पद्य डॉक्टर रमेश मिलन बहुत अच्छी तरह हमें इस पद्य का वर्णन कर चुके हैं, इस पद्य को लिखे हैं. क्योंकि आज की आधुनिक दुनिया में हमें जी रहे हैं तो इन नियमों का पालन करना आवश्यक है. क्योंकि हमें लंबा जीवन जीना है, इस धरती के लिए, इस समाज के लिए, अपने घरों के लिए, अपने बच्चों के लिए, सबके लिए हमें एक अच्छा नमूना बनना है, देश का एक अच्छा हमें एक व्यक्ति बनना है. तो बच्चों मैं आपको इस पद्य के पूर्ण रूप से विवरण समझाया हूँ. अब मैं इस पद्य के आने वाले कुछ प्रश्नों को पूछूंगा, आप उन प्रश्नों के उत्तर दीजिएगा. सही और गलत पहचानिए. सही वाक्य हैं, हेलमेट पहनकर वाहन चलाते हैं. दुर्घटना होने पर
न आँख चुराना है। चलती बस में चढ़ना नहीं चाहिए। ये सारे सही वाक्य हैं। अब गलत सुनिए। घायल की मदद नहीं करनी चाहिए। सड़क पर चलते समय खेलना है। तो बच्चों, आप सही और गलत की पहचान की। अब हम आगे बढ़ेंगे। बच्चों, अब हम यहाँ पर एक क्रिया करेंगे। उत्तर लिखकर उचित रंग भरिए। पहला नंबर, लाल बत्ती जलने पर क्या करना चाहिए? अच्छा, रुकना चाहिए। दूसरे नंबर पर देखिए, पीली बत्ती क्या बताती है? अच्छा, कौन बताएंगे? पीली बत्ती हमें सचेत करती है। हरी बत्ती देखने पर क्या करना चाहिए? कौन बताएंगे? तुम बताओगे। हरी बत्ती देखने पर हमें चलना चाहिए। काला रंग क्या सचेत करता है? यह हमें यह सचेत करता है कि वहाँ पर हम चलते जाना चाहिए। जहाँ पर जेब्रा पट्टियाँ होती हैं उन पर चलना चाहिए। अच्छा, आगे बढ़ेंगे। सही और गलत चित्रों को देखकर पहचानिए। सड़क पर खेलना गलत। जेब्रा पट्टियों पर चलना सही। हेलमेट पहनकर चलना सही। हेलमेट बिना चलना गलत। आगे बढ़ेंगे। 2-3 वाक्य में उत्तर लिखिए। इन प्रश्नों के उत्तर नीचे दिए गए हैं, देखिए। चौराहों पर दिए गए संकेतों को विस्तार से बताइए। उत्तर है, चौराहों पर ट्रैफिक के संकेत होते हैं। हमें लाल पर रुकना है, पीली बत्ती पर सचेत और हरी बत्ती पर चलना चाहिए। हमेशा ज़ेब्रा क्रॉसिंग पर ही सड़क पार करना है। ठीक है बच्चों, दूसरा प्रश्न देखेंगे। दूसरा प्रश्न है, दुर्घटना से बचने के कोई 2 उपाय लिखिए। उत्तर है, ट्रैफिक के संकेत का पालन करना और गाड़ी चलाते समय हेलमेट ज़रूर पहनना। अच्छा बच्चों, आप अपने शिक्षकों को इन प्रश्नों के उत्तर लिखकर बताइएगा और आप स्वस्थ रहो और प्रतिदिन व्यायाम करना, योगा करना। बच्चों, अपने शिक्षकों से लिखे हुए प्रश्नोत्तरों को व्हाट्सएप द्वारा भेजिए। अब मैं आपसे विदा लेता हूँ। अगले पाठ द्वारा फिर मिलेंगे। धन्यवाद।